नमस्कार मित्रांनो, ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलतो बेंगलोरला बरं का, कोयमतूरला खाली करून हे आलतोय मुस्ताफा शेठच्या ऑफिसला बसलो होतो. दुपारपर्यंत काय माल आला काय नाही आपल्याला. म्हणलं मग गडी म्हणलं आता जायचं जेवायला जाऊया म्हणलं, पण काय गडी जरा सुस्तावलेलं. आलो डायरेक्ट जेवायला जेवाय घेतलं होतं 2-4 भाज्या. काय होतो 7 जण जेवायला म्हणल्यावर काय मग बिल पण लय झालो. ही गाडी शिकायला पण जेवायला जरा लाजतो बरं का. तोपर्यंत अरुण भाऊ बघायचं म्हणते चंपा है की कॅम्पा है? अभी मेरे को थोड़ी मालूम है। अरे यार तुम्ही यार बेच रहे तो ऐसा कैसा? अरुण भाऊंनी आज सगळ्यांचं गळ बरं का मस्तपैकी कॅम्पानं थंड केलं. आणि आम्ही काय बघा बसलो, मला वरती टेन्शन आलंय पीटीचं नाही जायचं कधी जेवल्यावर गाडी चालत नाही. कटाळा करून आता म्हणलं जाऊया, सगळ्यांच्या गाठीबिटी घेतल्या आणि त्यांना म्हणलं आता येतो बाबा चला. म्हणलं काय गेलो कंपनीत, मोबाईलवर काय घेऊन देत नव्हती. म्हणलं आपलं भरून झाले आपले रोड लागला तर कच्चा आलो पुढं डायरेक्ट लागला हायवे लागला. आवडलं ओ पाऊस लागला काय तुम्हाला सांगायचं, ताण पाऊस लागला. आणि आलो हुबळी बायपासला गाडी झाली होती आपले पंक्चर. काय सांगायचं तुम्हाला, पंक्चर सारखीच होत्या गाडी. परत तसंच आलो पुढं बरं का. पुढं आलो ना आम्ही आपलं लागलो होतं आता बघा इकडं कुठं सातारमध्ये आलो बरं का. सातारमध्ये काय बघा कसं आहे सातारचा नजारा, आमचा सातारा 1 नंबर. पुढं आलो पुण्यात आल्यानंतर आपल्याला भेटलं बघा दडस पाहुणं सीताराम दडस पाहुणं. म्हणलं लागा लय दिवसानं भेटलाय, जेव बाबा पाठ भरून. मग काय जेवलो ना आम्ही गेलो डायरेक्ट कंपन्या दारात बघा. ठाण्यात 5 वाजताच पार्टीनं नियोजन लावलं होतं गाडी खाली करायचं. गाडी खाली करून झाली बरं का. खाली करून झाल्यावर पार्टीला म्हटलं येतो. पार्टीनं आपल्याला चहा पाणी दिली 200 रुपये. मग काय जरा आराम केला ना आपण गेलो डायरेक्ट भरायला आलो तिकडे भिवंडीला. पण आपल्याला झाला स्कॅम. आपली गाडी 1 दिवस होल्ड करून भरून झाल्या. आपण आलो डायरेक्ट आता पुढं इकडं बघा आमच्या हेमंत आहे बरं का. हेमंत भारते त्याचं घर आहे पलावा सिटीत. मग काय म्हणलं गड्यानं कसलं घर घेतलंय बघायला जावं म्हणून आलतं. इलास नाना आपल्याला घ्यायला इलास नानाने घर खोललं ना आम्ही आलो डायरेक्ट बाल्कनीत बघा. बाल्कनीचा व्ह्यू लय क्वालिटी बरं का. आणि त्यांच्या हेमंतच्या आईनं बरं का आपल्याला मस्तपैकी मसाले मॅगी केली बरं का. 1 नंबर लागली. आणि ही त्यांच्या घराचं कार्ड लावल्याशिवाय ती लिफ्ट म्हणा काय ती उघडत नाही. असं ते म्हणलं सांगितलं ते बरं झालं, नाही तर आमची अब्द व्हायची आहे. मग काय अण्णा कॅफेमध्ये आपल्याला आणलं बरं का ह्याने नाश्ता करायला नानानी. मग काय नाश्ता केला बरं का गजन. तोपर्यंत बघतो तर काय हेमंत पण आला बघा सुट्टी काढून. आपण घरी आहे म्हणलं लवकरच आला. त्याला पण म्हणलं खार बाबा म्हणलं पोटाला आणि काय तावा. मग बघता त्याच्या घरापाशी कसं 2-3 तास गेलं ते कळलंच नाही. सूर्य मावाळ्या आपलं म्हणलं चल बाबा आपल्याला जायचं मला. आणि बघतो तर काय महाराजांचं दर्शन झालं बरं पलावा सिटीत. बरं वाटलं. आलो आपल्या गाडीपाशी आल्यावर गाड्याला म्हणलं चल चहा प्यायचा म्हणलं, तुला चहा पाचतो म्हणलं. मग काय चहा घेतला बरं का. त्यानंच पेमेंट केलं लागा. काय म्हणलं ही चुकीचं आहे. आणि त्याला म्हणलं चल म्हणलं आता जाऊया म्हणलं. पुढं आलो कळंबोलीत आणि आम्ही माने अण्णाला घेतलं बरं का. त्यांना जायचं होतं जरा कोल्हापूरला, कारण त्यांची तिकडं गाडी घेऊन यायची ती. मग काय घाट म्हणते तिकडे आपल्या 5वीला पुजल्यासारखा जाम लागतो तर लागतोच. आणि बघतो तर घाटात बघा ही माणसं धिंगाणा करत होती बसमध्ये गाणी बिणी लावून. असं द्या म्हणलं चला जाऊ द्या. घाट चढून आलो पुढं मस्तपैकी. पुढं आल्यावर टोल नाक्यावर थांबलो का तर आपल्याला चहा प्यायची तलब झाली होती. चहा मस्तपैकी मान्य सरकारांना म्हणलं घेऊया. मग काय मान्य सरकारांनी चहा घेतला. चहा पिलो बरं का आम्ही. आणि चहा प्यायल्यावर म्हणलं मान्य सरकार आता आपण निघूया. मग काय निघालो पुढं. पुन्हा पुण्यात 5 झाल्यावर आम्ही सागर हॉटेलवर आलो. म्हणलं जेवण करूया. जेवण केलं आणि तिथनं पुढं लागलो रोडला. पुढं आलो घाटात. घाट मस्तपैकी चढत होतो बरं का. चढता लक्षात यायचं आम्हाला की घाट फास्ट चढला पाहिजे. परत काय घाटात जरा झाला आपल्या गाडीचा प्रॉब्लेम बरं का थोडा. पुढं आलो मान्य सरकारांना सोडलं. आणि ही वाजन म्हणून कुठं तर गडी आलं बरं का. बघा ह्यांची कला अर्ध्या रात्री पण कुठं हिंडायला लागतंय. आमच्यासारखाच ह्यांचा पण दिवस आहे असं द्या म्हणलं. पुढं वर्धनगडाच्या घाटात आलो बरं का. आणि बघा की कसं घाट आहे सोनू इकडे एकदा ओढतोय तिकडे एकदा ओढतोय. घाट चढल्यालाच कळलं नाही. काय 4x वर स्पीड ठेवलं होतं त्यामुळे काय कळलं नाही. असं झालं बरं का. पुढं आलो पुसेगावमध्ये सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि चला म्हणलं आता आपल्याला जायचं आहे रोहन शेठच्या गावाला. का तर आपल्याला त्याच्या गावची जत्रा म्हणून त्यानं बोलवलं होतं. मग काय जाया म्हणलं दररोजला मारला राईट. पुढं आलो दररोजच्या गावात. जरा बारका रोड आहे बरं का. हळूहळू चाललो होतो कारण आपलं जरा वजन हलकं होतं. पण हळूहळूच गेलं कसं टायर कडू ते सारखे म्हणलं. पुढं आलो दररोजमध्ये आपलं एंट्री झाली. दररोजमध्ये एंट्री झाली की मग आपण काय हॉर्न वाजवतच गेलो होतो कारण आपला गडी उठला पाहिजे. गाडी लावावी होती आपली. मग काय रोहन शेठचं घर आलं आणि गडी उठून आला. गाडी बिडी लावली आणि त्याला जरा थंड वाजून आलती. असू दे आता परत भेटू सकाळच्याला आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.